आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे। आजकाल सर्वांकडे मोबाईल सहज दिसून येतो। मोबाईल फोनमुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे। मोबाईलमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांशी संपर्क करणे शक्य झाले आहे। संपर्काव्यतिरिक्त मोबाईलचे आणखी खूप फायदे आहेत। मोबाईलमुळे आपण विविध ठिकाणचे फोटो, व्हिडिओज काढू शकतो। मोबाईलमध्ये आपण हिशोब करू शकतो। मोबाईलमुळे आपण गाणी ऐकू शकतो। मोबाईलमुळे आपण अनेक मनोरंजनाच्या गोष्टी करू शकतो। इंटरनेटमुळे मोबाईलमध्ये उत्क्रांती घडून आली। इंटरनेटमुळे आपण मोबाईलवरून जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळवू शकतो। व्हिडिओ कॉलद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो। फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या वापरामुळे प्रत्येक व्यक्ती आता सोशल झाली आहे। बँकेचे आर्थिक व्यवहारसुद्धा आपण मोबाईलवरून करू शकतो। समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवणे किंवा त्यांच्याकडून पैसे घेणे असा व्यवहार आपण मोबाईलवरून सहज करू शकतो। मोबाईलवरील गुगल मॅपच्या सहाय्याने आपण सहजरित्या प्रवास करू शकतो। मोबाईलचे असे अनेक फायदे आहेत। त्यामुळे मोबाईल हा सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांकडे मोबाईल पाहायला मिळतो। मोबाईलचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत। लहान मुलांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे। मुले तासनतास मोबाईलवर गेम खेळताना दिसतात। त्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहे। मुलांची कौशल्य क्रिया कमी होत आहे। सोशल मीडियामुळे लोकांमधील संवाद कमी होत आहे। मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, डोळेदुखी, मानसिक ताणतणाव असे त्रास त्यांना संभवत आहेत। आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात स्वतःला अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे, परंतु मोबाईलचा अतिवापर करणे योग्य नाही। मोबाईलमुळे आपली सर्व कामे सोपी झाली आहेत। त्यामुळे माणूस आळशी बनत चालला आहे। काही लोक मोबाईलचा गैरवापर करत आहेत। त्यामुळे लोकांचे नुकसानसुद्धा होत आहे। मोबाईलचा आपण योग्य आणि प्रमाणात वापर करणे ही आपली जबाबदारी आहे।